नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बाळंतीण बाई करता खोबरं आणि खसखशीची आमटी कशी करायची पाहूया। त्याकरता मी हे साहित्य घेतलेलं आहे। इथे मी 2 मोठे चमचे खोबरं किसून घेतलं, 2 पोहे खायचे चमचे खसखस घेतलेली आहे, मीठ, लाल तिखट, हळद आणि जिरे घेतले, लसूण घेतला, फोडणी करता कढीपत्ता आणि हिंग घेतलेला आहे। आधी आपल्याला खोबरं आणि खसखस हे छान असं भाजून घ्यायचं। त्याकरता मी इथे कढई छान तापून घेतली। आता गॅस बारीक करूया। थोडं कढई तापल्यानंतर त्यात हे खोबरं एकसारखं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। थोडं खोबरं भाजत आल्यानंतर त्यात आपण खसखस टाकून घ्यायची, म्हणजे खोबऱ्याबरोबर ही खसखस छान अशी तडतड भाजून घेऊया आपण। त्याचा आवाज तडतड येईपर्यंत गुलाबी रंगावर आपल्याला खरपूस अशी खोबरं आणि खसखस भाजून घ्यायची। हे पहा, अगदी छान भाजून झालं। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे काढून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे। हे पाहू शकता आपण, छान असं भाजून झालं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया आणि जिरं घेऊया, लसूण टाकायचं आहे वाटण्यासाठी आणि आपण आता पाणी घालून हे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरला। आपल्याला जर वेळ असेल तर पाणी टाकून सुद्धा आपण थोडा वेळ भिजत ठेवूया, अर्धा तास, आणि मग वाटायची आहे। हे पहा, मी लगेचच वाटायला घेतली तरी पण ही छान वाटल्या गेली। आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आमटीला। त्याकरता मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। त्यात फोडणीसाठी मी चिमूटभर मेथ्या टाकल्या, मेथ्यामुळे वात होत नाही। कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि हिंग घातलं। हे वातुळ वस्तू आपल्याला पचायला हलक्या जावं म्हणून आपल्याला हिंग, मेथ्या हे वापरायचे आहे। आता ह्या तुपावर आपण छान असं हे पेस्ट तळून घ्यायची, चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आपण या ठिकाणी तेल पण वापरू शकता तुपाच्या ऐवजी, आपल्याला आवडत असेल तर तेलसुद्धा आपण वापरू शकतो। अगदी पाव चमचा, म्हणजे चमच्याच्या टोकावरच बसेल एवढंच आपण इथे तिखट वापरायचं आहे। जास्त तिखट वापरायचं नाही, बाळंतीण बाईला कमी तिखट असं द्यायचं आहे। हळद घालायची। हे पहा, आता इथे ही छान पेस्ट परतून झाली तुपामध्ये। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लागलेला असतो मसाला त्यात पाणी घालून ते पाणी आपल्याला याच्यात ओतून घ्यायचं आणि ही आमटी अशी थोडी पातळच करायची, म्हणजे आपल्याला कुस्करून पोळीसोबत भाकरीसोबत खाता येते। आता आपण चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि ही छान अशी आपल्याला एक 10 मिनटं बारीक गॅसवर छान अशी शिजून घ्यायची, म्हणजे खसखशीचा पण अर्क उतरतो आणि खसखस खोबरं हे छान असं शिजून निघतं, कचकच लागत नाही खाताना। हे पहा, इथे अशी आपली आमटी छान उकळून मस्त झालेली आहे। आपण ही भातावर पण घेऊ शकतो, भाकरी पोळी कुस्करून बाळंतीण बाईला देऊ शकतो। हे पहा, इथे छान अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे। खसखशीमुळे बाळंतीण बाईला छान झोप पण येते आणि दुधाला पण फरक पडतो, छान दूध उतरतं बाळंतीणीला। तर अशा पद्धतीने आपण करून पहा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।